अक्कलकुवा तालुक्यातील डेब्रामाळ येथील स्वस्त धान्य दुकानदाराविरोधात ग्रामस्थांचा संताप, परवाना रद्द करण्याची मागणी। अक्कलकुवा तालुक्यातील डेब्रामाळ येथील स्वस्त धान्य दुकानाच्या मनमानी कारभाराविरोधात ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे। नर्मदा महिला बचत गटामार्फत चालवण्यात येणाऱ्या या दुकानावर धान्य वितरणात अनियमितता केल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत। लाभार्थ्यांना नियमानुसार पूर्ण धान्य दिले जात नाही, तसेच दिलेल्या धान्याच्या पावत्या देखील दिल्या जात नाहीत। त्यामुळे गरीब आणि गरजू नागरिकांना मोठा फटका बसत आहे। याबाबत जाब विचारल्यास काही ग्रामस्थांना धमकावण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या प्रकरणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांची भेट घेऊन संबंधित दुकानदाराचा परवाना तात्काळ रद्द करून पात्र आणि प्रामाणिक बचत गटाकडे दुकान सोपवावे अशी मागणी केली आहे। मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी ग्रामस्थांनी दिला आहे। येथे रेशन दुकानदाराचे नाव आहे नर्मदा महिला बचत गट डेब्रामाळ। त्या दुकानाचे अध्यक्ष रहलीबाई जहागीर वडवी हे कायमस्वरूपी त्याच्या पती त्याच्या देत असतो। गावातील 8 ते 10 लोकांना रेशनचा माल घेण्यासाठी गेले असता विसरले असता त्यांनी स्वतःच्या घरात नेऊन त्यांनी मारहाण केलेली आहे। आणि आम्ही काल 17/3/2024 रोजी डेब्रामाळ स्वस्त धान्य दुकानदाराकडे गेला असता आम्ही 3 वाजेपावते आम्ही भर उन्हात थांबलो। त्याच्यानंतर त्यांनी सरळ कुलूप लावून घेतले। कुलूप लावल्यानंतर आम्हाला समजलं की यांना रेशन धान्य लोकांना द्यायचं नाही आहे। 1 ते 17 दिवस झाले त्या महिन्याचं रेशन आम्हाला मिळालेलं नाही आणि पावतीसुद्धा देत नाही आहे। असं जर मनमानी कारभार चालवत असेल तर सदर त्याचा परवाना रद्द करून पात्र संस्था किंवा महिला बचत गट डेब्रामाळमधील असतील त्यांना ते सुपूर्द करावं असं मी कलेक्टर मॅडमला निवेदनाद्वारे निवेदन देण्यात आलेले आहे। सुरेश सुतार, संवाद मराठी लाईव्ह, नंदुरबार। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54।